तुम्ही पण कर्जाने त्रासलेले आहात का? मग आजचे हे 10 महाउपाय तुमच्यासाठी. 10 महाउपाय आज आपण ज्याच्यावर डिस्कशन करणार आहोत ते तुम्हाला कर्जमुक्तीसाठी नक्कीच मदत करतील. तर आज आपण सगळ्यात आधी हे जाणून घेऊयात की कर्ज का होतं किंवा वारंवार अशी सिच्युएशन का बनते तुमच्याजवळ की तुमची प्रॉस्पेरिटी राहत नाही, तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं आणि मग ते फिटायला पण तुम्हाला खूप त्रास होतो. तर ह्या 2 गोष्टींसाठी किंवा ह्या 2 त्रासांसाठी 2 गोष्टी ज्या कारणीभूत आहेत त्या आहेत वास्तुदोष आणि पितृदोष. हे जे 2 दोष आपल्या सराउंडिंग जे असतात किंवा आपल्यावर जे हे 2 दोष लागू होतात याच्यामुळे तुम्हाला वारंवार कर्जामध्ये सफर व्हावं लागतं. ठीक आहे. तर सगळ्यात आधी जाणून तुम्ही जे कोणी वास्तू जाणत असतील त्यांच्याकडून सगळ्यात आधी वास्तू चेक करायची आहे तुमची की वास्तूमध्ये दोष आहेत का. आणि सेकंड थिंग की पितृदोष आहे का हे पण तुम्हाला कर्ज जर आहे तर तुम्हाला हे जाणून घेण्याची पण गरज नाही. तुम्हाला पितृदोष आहेच, जसे की तुमच्या घरामध्ये कोणी अपघाती वारले असतील किंवा जे कोणी पूर्व पितर आहेत तुमचे त्यांच्यासाठी तुम्हाला रेमेडीज ज्या करायच्या आहेत त्या तुम्ही अशाच महाउपायांमधून घ्या किंवा कोणी जाणकारवाले जे कोणी पंडित असतील त्यांच्याकडून तुम्ही जाणून घ्या आणि मग ते उपाय तुम्ही वारंवार करत असाल तर त्या उपायांनी पण मुक्ती तुम्हाला मिळेल. तर आजचे हे 10 महाउपाय सगळे तुम्हाला कर्मसिद्ध आहेत, ऊर्जात्मक आहेत, खूप पॉवरफुल आहेत, पण कर्मसिद्ध आहेत. कर्मसिद्ध म्हणजे काय की तुम्ही हे केले तरच तुम्हाला याचा फरक बघायला मिळेल. असं नाही की तुम्ही 4 दिवस केलं आणि सोडून दिलं, कॉन्शियसली डिॲक्टिवेट झाले आणि मग तुम्ही हे कर्म करणं सोडून दिले तर असं चालणार नाही. तुम्हाला 1.25 महिना, 2 महिने, 3 महिने तुम्हाला हे कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल आणि नियमित रूपाने तुम्हाला हे सगळे उपाय चालू ठेवावे लागतील. कारण की प्रॉब्लेम मोठा आहे तर त्याला वेळही द्यावा लागेल सोल्युशन मिळायला किंवा हील व्हायला. तर तुम्हाला वेळ घेणं गरजेचं आहे. सरेंडर खूप ठेवा देवावरती, विश्वास ठेवा की हे होणारच, मी यातून निघणारच. हा जेव्हा तुम्ही माइंडसेट बनवणार त्याचबरोबर तुमचे कर्म, तुमचे प्रयत्नही चालू ठेवायचे आहेत. तुम्ही कामामध्ये यश मिळवण्यासाठी पण प्रयत्न करत राहायचा आहे तर तुम्हाला नक्की यश मिळेल. कर्जमुक्तीचा सगळ्यात पहिला उपाय की जर कोणी वास्तू जाणणार तुमच्या ओळखीमध्ये असतील तर सगळ्यात आधी तर तुम्ही त्यांना वास्तू दाखवून घ्यायची आहे तुमचीवाली की वास्तूमध्ये दोष कुठे येतोय, प्रॉब्लेम कुठे येतोय. जेव्हा जेव्हा आपल्या वास्तूमध्ये साऊथ वेस्टमध्ये प्रॉब्लेम असेल, काही डिफेक्ट असेल तर तिथे उपाय करून चालत नाही किंवा उपायांचा तेवढा फायदा होत नाही. त्याच्यामुळे वास्तू चेंज करणं बेस्ट उपाय आहे. आणि जर तरीही तुम्ही वास्तू चेंज नाही करू शकत असाल यथाशक्ती तर सगळ्यात पॉझिटिव्ह वे तर तुम्ही स्पिरिच्युअल होणं गरजेचं आहे. घरामध्ये रामचरित मानसचा पाठ डेली मंगळवारी शनिवारी होणं गरजेचं आहे. रोज संध्याकाळी जर तुम्ही 5 श्लोकांचं जरी पठण केलं घरामध्ये किंवा रामनामाचं भजन चालू ठेवलं किंवा तुम्ही रामचरित मानसचा 1 अध्याय रोज जर संध्याकाळी वाचला 7च्या काळाला तरी तुमच्या घरामध्ये कोणताही वास्तुदोष राहणार नाही आणि कर्जमुक्तीला तुम्हाला मदत मिळेल. पण सगळ्यात आधी घरामध्ये साऊथ वेस्ट डायरेक्शनमध्ये काय प्रॉब्लेम आहे. मेन तर तिथे टॉयलेट नसला पाहिजे आहे, मेन डोर नसला पाहिजे आहे आणि किचन नसलं पाहिजे आहे. आणि जर ह्या 3 गोष्टी असतील तर सगळ्यात पहिला उपाय की तुम्हाला घर चेंज करणं बेस्ट उपाय असेल, बेस्ट रेमेडी असेल. आणि जर नाही ते करू शकत असाल तर आणि हळूहळू जर तुमच्यामध्ये क्षमता असेल हळूहळू रिझल्ट बघण्याची तर तुम्ही रामचरित मानसचा पाठ करायला पाहिजे आहे. उपाय नंबर 2, कर्जमुक्तीसाठी सगळ्यात आधी शिवजींची उपासना करणं सुरू करायची आहे आणि सोमवारी किंवा अमावस्येला तुम्हाला पांढऱ्या गोष्टी दान करायच्या आहेत. जसं की पांढरं दूध तुम्ही दान केलं, पांढरी साखर तुम्ही दान केली किंवा तुम्ही पांढरा मोगरा किंवा पांढरा चाफा तुम्ही जर भगवंताला अर्पित केला हे चालेल. किंवा तुम्हाला पांढरं अन्न दान करायचं आहे, जसं की तुम्ही दूध भात कोणाला डोनेट केलं तर हेही चालेल. दूध भात, साबुदाणे कोणाला डोनेट केले तर पांढऱ्या वस्तू जर तुम्ही डोनेट केल्या अमावस्येला आणि सोमवारी तर तुमच्यासाठी हे बेस्ट असेल. आणि कमीत कमी हे 11 अमावस्या किंवा 11 सोमवार लगातार चालू ठेवायचं आहे. तुम्हाला पॉझिटिव्हिटी दिसायला लागून जाईल, तुमचे मार्ग मोकळे होतात, तुम्हाला स्वतःला दिसायला लागेल. याच्यामध्ये पुढचा उपाय कर्जमुक्तीसाठी तुम्हाला एक तर अमावस्येपासून स्टार्ट करायचा आहे किंवा शुक्ल पक्षाची नवरात्र जेव्हा सुरू होते तेव्हापासून करायचा आहे. हा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ. हा तुम्हाला 10 पाठ पूर्ण करून घ्यायचे आहेत घरामध्ये आणि ते अमावस्येपासून सुरुवात केली तरीही चालते किंवा शुक्ल पक्षाच्या नवरात्रपासून सुरू केले तरीही चालते. या दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करणं गरजेचं आहे. नॉन व्हेजिटेरियन खाणं टाळणं गरजेचं आहे. सगळं जे काही
वाईट गोष्टींचं व्यसन वगैरे आहे ते सगळं टाळणं गरजेचं आहे. तेवढं प्रिकॉशन तुम्ही घ्या. पिरियड्समध्ये नाही केलं तर बेस्ट असेल. आणि पाठ झाल्यानंतर 10 दिवसाची पाठ झाल्यानंतर तुम्हाला 8 वर्षाच्या खाली 3 कुमारिकांना तुम्हाला भोजन द्यायचं आहे. भोजनामध्ये चण्याची भाजी, पुरी आणि खीरचा भोग हाच नैवेद्य देणं गरजेचं आहे. आणि त्यांना शृंगाराच्या वस्तू द्यायच्या आहेत. शृंगारामध्ये चुनरी आणि बांगड्या गरजेच्या आहेत. टिकली, बांगड्या आणि चुनरी ह्या 3 गोष्टी देणं. ह्यात फक्त 3 गोष्टी जरी दिल्या तुम्ही तरीही चालेल, बाकीच्या शृंगारातल्या वस्तू नसतील तरीही चालतील, पण ह्या 3 मस्ट आहेत, ह्या 3 द्यायच्याच आहेत. आणि जेव्हा तुम्ही पहिला पाठ सुरू कराल अमावस्येला किंवा शुक्ल पक्षाच्या नवरात्रीला, तेव्हा संकल्प घ्यायचा की मी 10 पाठ पूर्ण करेल. तुमचा आशीर्वाद असू द्या की हे 10 पाठ न काही अडचण येता पूर्ण होऊन जाऊ देत आणि हे पाठ पूर्ण करायला तुम्ही मला शक्ती द्या, असं म्हणून तुम्हाला हे पाठ सुरू करायचे आहे. पाठ रात्री 9 ते 12च्या दरम्यान केले तर बेस्ट असते. एक टायमिंग फिक्स करायचं आहे डेली, नाही तर सकाळी 4 ते सकाळी 6च्या आधी, म्हणजे काळीमा जेव्हा असेल, जेव्हा काळोख असेल त्या टायमिंगमध्ये तुम्हाला ही नवरात्रीमध्ये आपण जे पाठ करणार आहोत सप्तशतीचा तो पूर्ण करून घ्यायचा आहे. तुम्हाला 10 पाठ होण्याच्या आधी तुम्हाला 90% तुमचं रिकव्हरी आलेली असेल, हे शास्त्रामध्ये प्रमाणित आहे. त्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. पुढचा उपाय आहे कर्जमुक्तीसाठी. तो पितृदोषाला रिलेट करतो. जसे की तुम्हाला पितृदोषामुळे तर तुम्हाला कर्ज आहे किंवा वारंवार ती गोष्ट बनत आहे, तुम्ही छोट्या छोट्या कर्जांमधून मुक्त पण होत आहात, पण परत तशी सिच्युएशन तुमच्या सराउंडिंग बनत आहे, तर तुम्हाला भगवद्गीताचा 18वा अध्यायाचा पाठ डेली संध्याकाळी 7 वाजेला करणं खूप गरजेचं आहे. भगवद्गीताचा 18वा अध्याय तुम्हाला पितृदोषांपासून मुक्ती देणार, कर्जमुक्तीपासून मुक्ती देणार आणि खूप साऱ्या पॉझिटिव्हिटीने भरून देणार. सो भगवद्गीताचा 18वा अध्याय, फक्त एक अध्याय डेली करायचा. 1.25 महिना 3 महिनेपर्यंत, 1.25 महिना पूर्ण झाला पाहिजे आहे आणि 1.25 महिन्यापासून 3 महिन्यापर्यंत तुम्हाला लगातार डेली हा रोज संध्याकाळी पठण करायचा आहे. बसून पठण केला तरी चालेल, दिवा लावून पठण केलं तरी चालेल. कृष्ण भगवानांना साक्षी घेतलं की मी हे माझ्या पितृंना मला याचं पुण्य द्यायचं आहे गीताच्या पाठचं, तर माझं हे सगळं पुण्य माझ्या पितृंना द्या, असं म्हणून जरी तुम्ही कुठेही बसून जरी वाचन करत असाल तरीही चालेल. पण भगवद्गीताचा 18वा अध्याय तुम्हाला डेली पाठ करायचा आहे. हा पाठ तुम्ही रविवारपासून सुरू करा, मग नंतर 41 दिवस, 1.25 महिना, 3 महिनेपर्यंत लगातार चालू ठेवा. तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी दिसेल. पुढचा उपाय गरुड पुराण आहे. जसं की 41 दिवसांपर्यंत म्हणजे 41 डेजपर्यंत जर तुम्ही तुमच्या घरामध्ये गरुड पुराणचं जर पारायण लावलं आणि 41व्या दिवशी जर ब्राह्मणाच्या मदतीने जर तुम्ही तर्पण केलं तर तुम्हाला हा कार्यगर उपाय तुम्हाला खूप लवकरात लवकर रिझल्ट दाखवायला लागून जाईल. आणि जर समजा तुम्ही ब्राह्मणांकडून नाही करत असाल तर फक्त तर्पण ब्राह्मणांकडून करायचं आहे. आणि जर 41 दिवस सलग घरामधला कोणीतरी मोठा व्यक्ती, पुरुष व्यक्ती जर याचं पठण करेल तर बेस्ट असेल. पुरुषच का, तर घरामध्ये जो कोणी मोठा पुरुष असतो किंवा वडिलांनंतर जर घरामध्ये जर मोठा मुलगा असेल तर त्याच्यावरती 21 पिढींचं ऋण बाकी असतं आणि त्याच्या मिसेसकडून पण 3 पिढींचं ऋण तो घेऊन आलेला असतो पितृंचं. त्याच्यामुळे जर घरातल्या मुलाने किंवा वडिलांनी जर केलं, ते जर हयात असतील तर त्यांनी जर केलं तर खूप बेस्ट असेल. जर तुम्ही नाही ब्राह्मणाकडून करून घेत असाल तर घरातल्या मोठ्याने हे 41 दिवस लगातार एकच टायमिंगला भगवान श्रीकृष्णांच्या समोर गरुडजींना साक्षी ठेवून गरुड पुराणचं पाठ करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला 41 दिवसानंतर तर्पण करायचं आहे. बस एवढा सिंपल उपाय तुम्ही जर लगातार केला 41 दिवस तर तुम्हाला 4-5 दिवसांमध्ये तुम्हाला पॉझिटिव्हिटी दिसायला लागेल की कुठून ना कुठून काहीतरी मदत मिळते किंवा सोर्स वाढला आहे पैशांचा आणि मार्ग मोकळे व्हायला लागलेले आहेत. हे तुम्हाला 4-5व्या दिवशी फरक दिसायला लागून जाईल. त्याच्यामुळे हा उपाय नक्की करून बघा. पुढचा उपाय आहे याचे थोडेसे नियम आहेत, ते नियम समजून पण घ्या आणि ह्या नियमाने जर तुम्ही हा उपाय केला तर लवकरच तुम्हाला पॉझिटिव्हिटी दिसेल का तुमच्या मॅनिफेस्टेशनमध्ये किंवा जे काही तुम्हाला कर्जमुक्तीसाठी जे काही तुमचं टार्गेट आहे ते अचीव करायला मदत मिळेल. तर सगळ्यात आधी समजून घ्या की घरामध्ये जर पुरुष जर हा उपाय करत असेल तर खूप फायदा होईल आणि जर घरातली स्त्री करत असेल
तर याला थोडीशी रिव्हर्स एनर्जी राहील, म्हणजे 70% हा मदत करेल तुम्हाला याच्यामध्ये. तर जर घरातले पुरुष करत असतील तर खूप बेस्ट. रोज संध्याकाळी एकच टाईम फिक्स करायचा आहे, म्हणजे आज जर तुम्ही 7 वाजेला संध्याकाळी वाचनाला बसलात तर उद्या पण, परवा पण, 41 दिवस, सव्वा महिना, 3 महिने हे तुम्हाला नियमित करायचं आहे. असं नाही की तुम्ही 40 दिवस केले आणि मध्ये खंड पाडला. जसं कर्ज हा खूप मोठा टॉपिक आहे, तर तुम्हाला पेशन्स ठेवावेच लागतील आणि तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवावीच लागेल. तर तुम्हाला हा उपाय एक सिंपल, एक छोटासा मंत्र आहे. डेली याच्या 3 माळा तुम्हाला करायच्या आहेत. 3च का, तर 3 हा नंबर गुरुचा आहे आणि गुरुची एनर्जी जी आहे ती पितरांना रिलेट करते. तर भगवान विष्णू जे आहे तेच पितरांना आपल्याला मुक्ती करणारे किंवा वैकुंठात वास देणारे आहेत आणि विष्णूंचा 3 नंबर आहे. त्याच्यामुळे म्हणजे गुरुचे जे भगवंत आहेत, इष्टदेव आहेत, ते श्री नारायण आहे, श्री विष्णू भगवान आहेत, म्हणून आपल्याला 3 माळा करायच्या आहेत. त्यांची एनर्जी कॅरी करून आपण. तर तुम्हाला ओम पितृदेवोभ्यं नमः, स्क्रीनवरही मी मंत्र देईल तुम्हाला हा. तर हा मंत्राच्या डेली 3 माळा तुळशी माळेने, म्हणजे तुळशी माळा असते ना आपली जपाची, तर 3 माळा त्याच्याने तुम्हाला डेली हा संध्याकाळी 7 वाजेला तुपाचा दिवा लावून तुम्हाला या माळाचा जप करायचा आहे. खंड नाही पडला पाहिजे नाही. जर लेडीज करत असेल तर जप करायला काही हरकत नाही, त्या जप करू शकतात. दिवा तुपाचा दुसऱ्याकडून लावून घ्यायचा आहे, पण पिरियड्समध्ये त्या जप करू शकतात. जप करायला काहीही हरकत नाही. पण जर घरातले पुरुष करत असतील तर तेवढे 3 महिने त्यांनी नॉनव्हेज खाणं टाळलं पाहिजे आहे. कोणतंही त्यांना स्मोकिंग ड्रिंकिंगचं जर व्यसन असेल तर ते नाही केलं पाहिजे आहे. एवढं स्ट्रिक्टली फॉलो करा आणि तुम्हाला 10-11 दिवसांमध्येच तुम्हाला पॉझिटिव्हिटी दिसायला लागेल. तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह व्हाल, तुमचा माइंडसेट खूप पॉझिटिव्ह होईल, तुम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये चेंजेस दिसायला लागतील. तर तुम्हाला हे 41 दिवस करणं गरजेचं आहे आणि 41 दिवसांमध्ये जर तुम्हाला तुमच्या कर्जमुक्तीमध्ये जर 20% जरी फरक असेल तर तुम्हाला हे कंटिन्यू चालू ठेवायचं आहे. कारण की 41 दिवसांमध्ये हा मंत्र तुमच्या मुलामध्ये, म्हणजे मूलधारामध्ये, रूट चक्रामध्ये स्थिर होतो, म्हणजे सिद्ध होतो तुमच्या ऑरामध्ये, आणि सिद्ध झाल्यानंतर कोणतीही गोष्ट फास्ट काम करायला लागून जाते. त्याच्यामुळे तुम्हाला पुढे कंटिन्युटी चालू ठेवावी लागेल या मंत्राची. त्याच्यामुळे 41 दिवसांमध्ये जर तुम्हाला 10-20% जरी फरक दिसत असेल तर तुम्हाला हा मंत्र 3 महिने 4 महिने कर्जमुक्ती होईपर्यंत चालू ठेवायचा आहे. पुढचा उपाय परत वाचना रिलेटेडच आहे. तर तुम्हाला पितृसुक्त म्हणून कुठेही मिळून जाईल, गुगलला, पिनटेस्टला, कुठेही तुम्हाला मिळेल, किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन. मोठं आहे स्तोत्र खूप. तर पितृसुक्तचा पाठ तुम्ही डेली केला पाहिजे आहे. रात्री 9 नंतर केला तर बेस्ट असेल. रात्री 9 ते 12च्या दरम्यान कधीही तुम्ही करा आणि हे रात्रीच वाचायला पाहिजे आहे. तुपाचा दिवा लावणं गरजेचं आहे. भगवान विष्णूंना पिवळं फूल वाहणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर 1 ग्लास पाणी जर तुम्ही ठेवलं सिद्ध करायला, आणि ते जरी तुम्ही पितृसुक्त पाठ झाल्यानंतर ते चार्ज होणार आणि मग ते चार्ज झाल्यानंतर जर तुम्ही ते पाणी पिले तरीही चालेल. तर हे तुम्हाला 41 दिवस, मिनिमम 41 दिवस करायचं आहे. पितृसुक्तचा पाठ डेली एकच व्यक्ती करणार. नियम तेच, नॉनव्हेज न खाणं, कोणतेही व्यसन न करणं गरजेचं आहे. पितृसुक्तचं पाठ डेली एकाच टायमाला वाचलं गेलं पाहिजे आहे. एकदाच वाचायचं आहे. 41 दिवस वाचायचं आहे. फरक दिसायला लागला, पॉझिटिव्हिटी दिसायला लागली तर ते कंटिन्यू पुढे वाढवायचं आहे. जसं की 51 दिवस, 71 दिवस चालू ठेवायचं आहे. पण हे सगळे उपाय ट्राय आणि टेस्टेड आहे, तर तुम्ही नक्की करा. त्याच्याने खूप फरक पडतो. तुम्हाला नक्कीच 10 दिवसांमध्ये त्याचा रिझल्ट दिसायला लागेल आणि तुमची इच्छाशक्ती वाढून तुम्ही याच्यामध्ये सगळं कंटिन्यू कराल अशी खात्री आहे मला. तर तुम्ही ते नक्की करा. पुढचा उपाय दुर्गा सप्तशतीचा आहे, पण ही वेगळी पद्धती आहे आणि आपण मागचा जो उपाय बघितला त्याची पद्धती खूप वेगळी आहे. त्याला 10 पाठ करण्याची गरज आहे आणि याला 5 पाठ करण्याची गरज आहे. पण त्याला वेळ घेऊन करू शकतो, याला वेळ नाही देऊ शकत आपण जास्त. जसं की हा दुर्गा सप्तशतीच्या पाठाची जी नियमावली आहे ती थोडीशी हार्ड आहे, थोडंसं तपस्या थोडीशी कडक आहे याच्यातली. तर तुम्हाला हे यानुसार जरी तुम्ही तपस्या केली तरीही तुम्हाला याचं फळ लवकरात लवकर बघायला मिळेल. जसं की आपल्याला या दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये तुम्हाला 5 किंवा 7 पाठ करायचे आहेत. जर तुम्हाला 5 पाठांच्या आधी जर तुम्हाला खूप चांगला फरक किंवा चेंजेस दिसायला लागले, मार्ग मोकळे व्हायला लागले, तर तुम्हाला 7 पाठ करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही पुढे चालू ठेवलं तर अजून चांगलं, अजून प्रगती होईलच. जसं मी मागच्या उपायामध्ये पण सांगितलं की एकदा एनर्जी आपल्या ऑरामध्ये स्थिर झाली, सिद्ध झाली की अजून फास्ट काम करते, अजून पॉझिटिव्ह रिझल्ट द्यायला लागते. त्याच्यामुळे जर तुम्हाला
पॉझिटिव्ह फरक दिसत असेल उपाय करून, तो उपाय चालू ठेवायचे आहेत लॉंग टर्मपर्यंत, पूर्ण तुमचं कर्जमुक्ती होईपर्यंत किंवा तुमचं पूर्ण मार्गमुक्ती होईपर्यंत तुम्हाला हे उपाय चालू ठेवायचे आहेत. तर दुर्गा सप्तशतीचा ही जी पद्धती आहे पाठ करण्याची, तर ही फक्त आपल्याला सप्तमीला जी काही गुप्त नवरात्री येते म्हणजे अमावस्यानंतर शुक्ल पक्षामधली जी सप्तमी येते त्या सप्तमीला किंवा अष्टमीला, जर तुम्ही 5 पाठ सप्तमीला करत असाल तर अशा 5 सप्तमी तुम्हाला पाठ करायचं आहे. आणि जर तुम्ही अष्टमीला पकडत असाल तर तुम्ही 5 अष्टमीला तुम्हाला एका दिवसामध्ये पूर्ण दुर्गा सप्तशतीचा पाठ संपवून टाकायचा आहे. नवमीला तुम्हाला एक कुमारिकाला जेवण घालायचं आहे आणि तिला शृंगाराच्या वस्तू द्यायच्या आहेत. तर हे करणं तुम्हाला गरजेचं आहे, एका दिवसात संपवणं गरजेचं आहे. त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तामसिक ज्या काही गोष्टी आहेत त्या टाळणं गरजेचं आहे. तर होप की तुम्ही हे नक्की कराल आणि तुम्ही हे करून नक्की पॉझिटिव्हिटी मॅनिफेस्ट कराल. शेवटचा उपाय सगळ्यात जास्त पॉवरफुल आणि सोपा पण आहे. याच्यामध्ये तुम्हाला कसलंही काही पथ्य तपस्या किंवा तुम्हाला कसलंही काहीही नियम फॉलो करायची गरज नाही आहे. सिंपल तुम्हाला 41 दिवस, 1.25 महिना किंवा त्याहून जास्त वेळ लागू शकतो, कारण की याच्यामध्ये नियम नाही आहे. तुम्ही एनर्जी घेत नाही आहात, एनर्जी देत आहात, त्यासाठी तुम्हाला याला वेळ लागू शकतो, पण कारीगर असा उपाय आहे. तुम्हाला 41 दिवस सलग तुम्हाला कावळ्यांना अन्न द्यायचं आहे. तर कावळ्यांना अन्न द्यायच्या फक्त 2 पद्धती आहेत. बिना मिठाचा भात तुम्ही कावळ्यांना खाऊ घालू शकता किंवा तुम्ही कच्च्या कणकीचे गोळे, छोटे छोटे गोळे तुम्ही कावळ्यांना ऑफर करू शकता. डेली तुम्ही रोज एका टायमाला जर सवय लावली ही, त्यांना पाणी पाजणं किंवा कणकेचे गोळे देणं किंवा कच्चा बिना मिठाचा शिजवलेला भात जर तुम्ही त्यांना खायला घातला रोज डेली एका टायमावरती, तुम्ही 41 दिवसात, मी तर 41 दिवस पण जास्त सांगते, 21 दिवसामध्ये तुमच्यामध्ये पितृदोषाचे सगळे जे गुण आहेत, जे दिसत आहेत, त्रास दिसत आहेत, ते सगळे निघून जातील. सगळे पॉझिटिव्ह ब्लेसिंग मिळेल तुम्हाला तुमच्या पितृंकडनं आणि तुम्हाला ते इंट्युशन पण येणार की तुम्हाला गायडन्स येत आहे देवाकडून किंवा तुमच्या स्पिरिट एंजल्सकडून, एल्सेस्टर्सकडून. तुम्हाला जे इंट्युशन येणार, जे गायडन्स येणार ते तुम्हाला नक्कीच अनुभवायला पण मिळेल त्यातून की हे इथून असं मार्ग मिळाला मला किंवा इथून असं माहिती मिळाली. तर ते सगळ्या गोष्टी स्पिरिच्युअल वेने घडत राहतील, पण तुम्ही हे 41 दिवस करायचे आहे. 41 दिवसांमध्ये जर फरक कमी दिसत असेल तर लॉंग टर्मपर्यंत उपाय चालू ठेवा, एकच टायमिंग ठेवा आणि आंघोळ झाल्यानंतरच कावळ्यांना खाऊ घालायला जायचं आहे. बेसिक तेवढी तुम्ही नियम फॉलो करा आणि हे 10 उपायांमधला कोणताही उपाय एकच करा आणि एकावरच पूर्ण फोकस होऊन लॉंग टर्मपर्यंत एकाच उपायावरती एनर्जी द्या. तुम्हाला नक्की याचा रिझल्ट बघायला मिळेल किंवा याचे नक्की फायदे होतील. हे तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या त्रासामधून तुम्ही स्वतःला मुक्त करा. परत पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये मिळूयात नवीन ऊर्जेसोबत, नवीन प्रेरणेसह. राधा.